थोड्याच दिवसावर आता गुढीपाडवा येणार आहे आणि त्यासाठी मी मस्त अशी स्पेशल थाळी घेऊन आलेली आहे। ते म्हणजे श्रीखंड, छान बटाट्याची भाजी आणि यावेळेस नवीन पदार्थ म्हणजे अंगुरी रस्सा। नंतर आपण केलेल्या मुगाची पकोडी, पुरी आणि छान असा जीरा राईस। तर मस्त अशी मी ही थाळी घेऊन आलेली आहे। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला आपण 1 ते 1.5 तासामध्ये अशी थाळी कशी बनवू शकतो हे लक्षात येईल। तर चला सर्वात पहिला पदार्थ आपण गोडापासून सुरुवात करूया, म्हणजेच आपलं केशर श्रीखंड इथे सुरुवात करूया। यासाठी मी इथे घरी चक्का बनवून घेतलेला आहे। आज मी तुम्हाला इथे चक्क्याची रेसिपी दाखवलेली नाही आहे, कारण याआधी चक्का बनवण्यापासून तर पूर्ण श्रीखंड बनवण्यापर्यंतचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे। याची डिटेल रेसिपी तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। म्हणून मी आज इथे फक्त तुम्हाला रेडीमेड आता चक्का बनवलेलाच दाखवलेला आहे। इथे हा चक्का जो आहे तो पूर्ण 1 किलो होता। तर चक्का आपलं श्रीखंड जे आहे ते छान असं स्मूथ होण्यासाठी, अगदी एकजीव होण्यासाठी मी ते चाळणीतून इथे गाळून घेणार आहे। त्यासोबतच मी पिठी साखरसुद्धा टाकलेली आहे। आता याचं साखरेचं प्रमाण हे आहे की जेवढा तुमचा चक्का असतो तेवढीच तुम्हाला इथे साखर घ्यायची। फक्त प्रत्येकाच्या गोडाच्या चवीनुसार साखरेचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक इथे होऊ शकतं, पण साधारणतः जर तुम्ही जेवढा चक्का तेवढी साखर घेतली तर हे जे साखरेचं प्रमाण आहे किंवा गोडाचं प्रमाण आहे हे अगदी सफिशियंट होतं। आता मी हे सर्व जे आहे साखर आणि चक्का हे सोबत छान असं इथे गाळून घेणार आहे पूर्णपणे। साखर जी आहे हे तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता, पण चक्क्यासोबतच साखर गाळून घेतल्यामुळे काय होतं की श्रीखंडाला आपल्या पाणी सुटत नाही। बऱ्याच वेळा आपण फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरवर सुद्धा ठेवतो, पण त्यामुळे आपल्या श्रीखंडाला पाणी सुटत नाही। त्यामुळे जर तुम्ही असं एकदा नक्की करून बघा। आता माझं पूर्ण जे आहे चक्का आणि साखर हे छान असं चाळणीतून गाळून झालेलं आहे। थोडंसं केशर हे मी गरम दुधामध्ये आधीच भिजत ठेवलं होतं। छान असं त्याला पिवळा रंगसुद्धा आलेला आहे। ते मी आता इथे श्रीखंडामध्ये टाकून घेतलेलं आहे। ॲक्च्युली थोडं मला श्रीखंडाची कन्सिस्टन्सी आहे ती थोडी घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये अजून अर्धी ते पाऊण वाटी दूध टाकून घेणार आहे। मस्त इथे थोडे कापून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकते आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। नंतर इथे थोडी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे, थोड्या मनुका टाकलेले आहे आणि मस्त इथे दालचिनी पावडरसुद्धा टाकून घेतलेली आहे। आणि श्रीखंड हे जायफळशिवाय अगदी अपूर्ण आहे, त्यामुळे जायफळ हे अवश्य टाकावं, खूप छान अशी टेस्ट येते आणि त्याहीशिवाय म्हणजे श्रीखंड हे बाधत नाही। आता हे सर्व साहित्य टाकून झालेलं आहे आणि मस्त असं हे आपण इथे मिक्स करून घेऊया। आता बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे, खूप परफेक्ट अशी झालेली आहे, अगदी पातळ नाही तर घट्ट नाही। तर आपला पहिला पदार्थ इथे तयार झालेला आहे। आता दुसरा पदार्थ म्हणजे मी इथे बटाट्याची भाजी करणार आहे। तर ॲक्च्युली आज मला इथे दम आलूची भाजी करायची होती, पण दम आलू म्हणजेच ते छोटे छोटे आलू जे असतात ते मला मिळाले नसल्यामुळे मी इथे उकडलेले आलू जे आहे किंवा उकडलेले बटाटे जे आहे ते अगदी इथे मोठे मोठे काप करून ते तेलामध्ये असे छान फ्राय करून घेतलेले आहे। बटाटे अगदी व्यवस्थित फ्राय झालेले आहे, ते मी बाजूला काढून घेतलेले आहे आणि अगदी त्याच कढईमध्ये आता आपण मसाला भाजून घेऊया। आज मी इथे दम आलूसाठी अगदी बेसिक मसाले वापरणार आहे, म्हणजे ते खोबऱ्याचं वाटण न करता किंवा कुठलेही खडे मसाले न वापरताच आपण ही भाजी करूया, पण तरीही भाजी जी आहे ती अगदी चविष्ट होते। आता कांदा आणि टोमॅटो भाजून होईपर्यंत आपण इथे आलं लसूणाचं इथे एक वाटण तयार करून घेऊया। तर मिक्सरमधून मी आलं, लसूण, कढीपत्ता आणि थोडी कोथिंबीरच्या काड्या आहे ते बारीक करून घेतलेले आहे आणि टोमॅटो आणि कांद्याची पेस्टसुद्धा मी आता इथे बारीक करून घेणार आहे। त्याच कढईमध्ये मी अजून थोडं तेल टाकलेलं आहे आणि सर्वात आधी मी आलं, लसूण, कढीपत्त्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती पेस्ट टाकून घेतलेली आहे। पेस्ट अगदी व्यवस्थित परतून झाल्यानंतर टोमॅटो आणि कांद्याची प्युरी आपण इथे टाकून घेणार आहे। सर्व साहित्य छान असं परतून होईपर्यंत, व्यवस्थित भाजून होईपर्यंत मी इथे मुगाची डाळ जी आहे ती आधीच भिजत ठेवलेली होती। अगदी 1 ते 1.5 तासामध्ये ही डाळ जी आहे ही आपली भिजून तयार होते। तर ही मी आता इथे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे, तोपर्यंत आपलं वाटण जे आहे ते पण तिकडे शिजत आहे। तर यामध्येच मी आता इथे थोडं लसूण, हिरवी मिरची, आलं आणि थोड्या कढीपत्त्याची पानं टाकून घेते आहे। मिक्सर चालू करण्यापूर्वी आपण हे वाटण बघूया, एकदा याला आपण मिक्स करून घेऊया म्हणजे जळणार नाही। तर यामध्ये मी आता सर्व मसाले टाकून घेते, लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि धने पावडर हे अगदी छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यात मी अगदी थोडं पाणी टाकून घेते, जेणेकरून हे वाटण जे जळणार नाही आणि छान असं शिजून येईल। याच मसाल्यामध्ये मी आता 1 चमचा दुधावरची साय घालते आहे। साय घातल्यामुळे आपल्या भाजीचा जो रस्सा आहे किंवा भाजीची ग्रेव्ही जी आहे ती खूप अगदी क्रीमी टेक्स्चर येतं, खूप छान अशी टेस्ट येते। तुम्हाला जर दही आवडत असेल तर 2 चमचे फेटून दहीसुद्धा घालू शकता। तर हे सर्व साहित्य आहे जे आपण मस्त झाकण ठेवून इथे शिजू देऊया आणि आपलं मिक्सरचं जे काम होतं डाळ बारीक करण्याचं ते इथे कंप्लीट करून घेऊया। भाजीचा मसाला शिजून होईपर्यंत मी इथे मुगाची डाळ ही पूर्णपणे मिक्सरमधून काढून घेतलेली आहे।
बघा इथे आपलं अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपले 2 पदार्थ तयार झाले आणि तिसऱ्या पदार्थाची सुद्धा इथे तयारी झालेली आहे। आता यामध्ये मी थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे, वाटलेल्या डाळीमध्ये थोडे तीळ टाकलेले आहे, त्यानंतर बेसन टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, थोडी हळद आणि तिखट ही हिरवी मिरची वगैरे आपण आधीच टाकलेलं होतं बारीक करताना। हे सर्व साहित्य छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तर आपण भाजीकडे बघूया। मसाला अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। तर आपण फ्राय करून घेतलेले बटाटे होते ते सुद्धा आपण यात टाकून घेऊया आणि छान असे इथे गरजेप्रमाणे पण इथे पाणी टाकून घेऊया। शक्यतोवर गरम पाणी जर घातलं तर मसाल्याच्या भाजीला छान असं तेल वर येतं। चक्का जर तुमच्या इथे रेडी असेल तर श्रीखंड हे अगदी 10 ते 15 मिनिटात बनतं, म्हणजे आदल्या दिवशी करायचं सुद्धा गरज लागत नाही। तर आपण भाजी ते शिजू देऊया। भाजी शिजून होईपर्यंत आपण दुसरा पदार्थ करायला घेऊया। सध्या अंगूरचा भरपूर असा सीझन सुरू आहे, तर मी इथे आज पहिल्यांदाच ही रेसिपी ॲक्च्युली ट्राय केली, पण खरंच खूप अप्रतिम लागते, खूप टेस्टी लागते, अगदी भातासोबत तुम्ही मस्त खाऊ शकता। इथे अंगूर जे होते ते मी इथे एकाचे 2 तुकडे करून म्हणजे अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल गरम झाल्यानंतर त्यात कढीपत्ता आणि जिरं टाकून घेतलं आणि आपण अर्धे कापून घेतलेले त्यात अंगूरसुद्धा मी टाकून घेतलेले आहे। थोडं चवीपुरती हळद, लाल तिखट, मीठ, चाट मसाला आणि थोडा मी इथे गूळसुद्धा टाकून घेतलेला आहे, कारण आजची जी ही रेसिपी आहे किंवा अंगुरी रसम जी आहे ही अगदी चटपटीत खूप छान अशी आंबट गोड चवीची आहे। याला तुम्ही रसमसुद्धा म्हणू शकता। खूप छान भातासोबत तर अप्रतिम लागते। अंगूर जर गोड असतील तर फार असं जास्त गूळ घालायची गरज नाही आहे, किंवा तुम्ही यात थोडा चिंचेचा कोळसुद्धा घालू शकता। मी यासोबतच थोडा काळा मीठ टाकून घेतलेला आहे, म्हणजे छान अशी चव येईल। बघू शकता आपली भाजी इथे मस्त शिजून तयार झालेली आहे। दुसऱ्या शेगडीवर आपली अंगुरी रसमसुद्धा शिजून तयार होती आहे। मी यात थोडी कोथिंबीर टाकून गार्निश करून घेते आहे आणि भाजी जी आहे ही आपली साईडला ठेवून देते आहे, म्हणजे या शेगडीवर आपल्याला दुसरा पदार्थ करता येईल। जास्त नाही, पण अगदी थोड्याफार प्रमाणात तेलसुद्धा सुटलेलं आहे, कारण मी ऑलरेडीच भाजीला थोडं कमी तेल घातलेलं होतं। आता आपल्याला जिरा राईस बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी मी तांदूळ जे आहे बासमती तांदूळ ते मी अर्धा तास इथे भिजत ठेवलेले होते। ते एका कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं तळतळल्यानंतर मी त्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तांदूळ जर तुम्ही भिजत ठेवले असेल तर पाण्याचा अंदाज थोडा कमी ठेवावा, म्हणजे तांदूळाच्या वर येईल एवढंच पाणी त्यात घालावं। बघा तुम्ही अंगुरी रसमसुद्धा आपलीकडे छान अशी शिजून तयार होती आहे। खूप यम्मी लागते, एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। आणि मी पोळीसोबत किंवा इथे पुरीसोबत याला खायचं असं रेफर करणार नाही, कारण ते पातळ असतं आणि त्याला पोळीला किंवा पुरीला ते चिपकत नाही, म्हणून भातासोबत खूप छान लागते। खिचडी भात मी या जिरा राईससोबत खायला इथे कुठलीही डाळीचा प्रकार केला नसल्यामुळे अंगुरी रसम केलेली आहे। तर मधल्या वेळेमध्ये मी कणिक भिजवून घेतलेली आहे आणि इथे पुऱ्यासुद्धा लाटून घेतलेल्या आहे। छान असा पुऱ्या मस्त टम्म फुगलेल्या आहे। जिरा राईस शिजून तयार झालेला आहे। पकोडे आता आपल्याला इथे करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे मी जेव्हा स्वयंपाकाला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या गॅसच्या दोन्हीही शेगड्या अगदी चालू होत्या। मी कुठल्याही मध्ये ब्रेक घेतला नाही आणि अगदी 1.5 तासामध्ये ही संपूर्ण माझा स्वयंपाक जो आहे श्रीखंड बनवण्यापासून तर अगदी पुऱ्या तळणाचं सगळं साहित्य करेपर्यंत अगदी 1.5 तासामध्ये माझी ही थाळी जी आहे ही तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा असं करू शकता, जर तुम्ही एकटा असाल तर असे मॅनेजमेंट नक्की करू शकता। बघा आपली मस्त अशी गुढीपाडवा स्पेशल इथे थाळी तयार झालेली आहे आणि थाळीमध्ये ठेवायला 2 पुऱ्या मी जे आहे या थोड्या नंतर तळून घेतलेल्या त्या पुऱ्यासुद्धा मस्त टम्म फुगलेल्या आहे। श्रीखंड, छान अशी बटाट्याची भाजी, अंगुरी रस्सा, नंतर पकोडी आहे, पुरी आहे आणि जिरा राईस आहे। तुम्ही कुरड्या असतील तर त्यासुद्धा तळू शकता। मस्त अशी आपली थाळी तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय बेत बनतो हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सपर्यंत, रिलेटिव्सपर्यंत शेअर करा, म्हणजे बाकीच्यांनासुद्धा अशा थाळीचा आस्वाद घेता येईल। आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा। चला तर मग भेटूया आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।